हेडलाईन्स नंतर पहिली बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरामध्ये गोंधळ झालेला आहे। अंडरग्राउंड पार्किंगला स्थानिकांनी विरोध केलेला आहे। दीक्षाभूमीवर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। आंदोलनानंतर पार्किंगच्या कामाला स्थगिती दिल्याचं विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या ठिकाणी विविध स्टॉल्स लागतात, मात्र या पार्किंगमुळे या स्टॉल्सला सुद्धा धोका असल्यामुळे स्थानिकांनी या पार्किंगला विरोध केलेला आहे। नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात गोंधळ झाला होता। अंडरग्राउंड पार्किंगला स्थानिकांनी विरोध केला आहे। दीक्षाभूमीवर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलनही केलं। आंदोलनानंतर पार्किंगच्या कामाला स्थगिती दिल्याचं विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या ठिकाणी विविध स्टॉल्स लागत असतात, मात्र या पार्किंगमुळे या स्टॉल्सला धोका निर्माण होऊ शकतो असं स्थानिकांचं म्हणणं आणि त्यामुळे त्यांनी या पार्किंगला पूर्णपणे विरोध केलेला होता। या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राउंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये, याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे। खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे। त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे। तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते। जे काही लोक आहेत, आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील, यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समवेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे। त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल। माझे सहकारी संजय तिवारी थेट नागपूरवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, थोड्याच वेळापूर्वी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं। दीक्षाभूमीवरती जे काम सुरू आहे पार्किंगचं, त्याच्या परिसरामध्ये त्याला विरोध केला जातोय, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केल्यानंतर आता काय परिस्थिती आहे? तृप्ती, आंदोलन अजूनही सुरू आहे। अजूनही लोक एक एक वीट उचलून जे खोदकाम झालंय, जो खड्डा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये टाकताना दिसत आहेत। त्यांनी अगदी आपण पाहू शकतो त्यांनी ओळ रचून त्या रांगेत सगळे उभे आहेत आणि एक एक जण वीट उचलून ते एकेकाच्या हाताने पास करत पुढे त्या खड्ड्यामध्ये टाकण्यात येते। आणि याच्याशिवाय आपण हे बघतोय की ज्या पद्धतीनं जे खड्डे खणण्यात आलेले आहेत त्या प्रत्येक खड्ड्यामध्ये लोखंडी खांबा, लोखंडी स्ट्रक्चर्स आणि सेंटरिंगचं लोखंडी साहित्य ते सगळं टाकण्यात आलेले आहेत। पण या वेळेला आपल्यासोबत काही आंबेडकरी कार्यकर्ते आहेत। आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना विचारतोय आपण आम्हाला सांगा की ज्या पद्धतीनं सरकारने आंदोलन हे मान्य केलेलं आहे की हे स्थगित करण्यात आलेलं आहे, तरी जनता ऐकायला तयार नाही। आपल्याला काय म्हणायचं? आपण आलो कायसाठी? सर्वात पहिली गोष्ट की 2001 पासून ही दीक्षाभूमी निर्माण झालेली आहे आणि या 2001 पासून आज 24 ते 25 वर्ष या दीक्षाभूमीला निर्माण झालेला आहे आणि हे देशाची आणि जगाची क्रांतीभूमी आहे। परंतु इथली स्मारक समिती कुठेतरी इथल्या आंबेडकरी जनतेचा जो येणारा मॉब आहे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि 14 एप्रिलला येते, परंतु इथे ज्या पद्धतीचा मनुवाद या स्मारक समितीमध्ये आतमध्ये शिरलेला आहे, त्याच्यामुळे जशी त्यांची भूमिका असते मनुवाद्यांची त्या पद्धतीची स्मारक समिती काम करत आहे। आणि इथं आंबेडकर कॉलेज आहे, त्या आंबेडकर कॉलेजमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे। मनुवाद मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे आंबेडकर कॉलेज नाव आहे आणि इथं गणपती। एकूणच नागपूरमधला हा विरोध प्रकर्षाने दिसून येतोय। आता सुद्धा अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जे भूमिगत पार्किंगसाठी काम सुरू करण्यात आलेलं होतं त्याचं तोडकाम सध्या इथल्या उपस्थित आंदोलकांनीच सुरू केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातलं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आंदोलक अद्यापही त्याच ठिकाणी उपस्थित आहेत।